नमस्कार मित्रांनो, आज आपण झणझणीत अशी चवळीची भाजी करणार आहोत। मित्रांनो, आज आपण चवळीची भाजी बघणार आहोत। त्यासाठी मी या वाटीने 1.5 वाटी चवळी रात्रभर भिजवत ठेवून त्याला कुकर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून त्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढून वाफवून घेतलेल्या आहे। बघू शकता आणि छानपैकी आपली चवळी शिजलेली आहे। अशी नरम सुत आपली अशी चवळी शिजलेली आहे। अशी आपल्याला चवळी शिजून घ्यायची। चला तर मग आपल्याला डायरेक्ट फोडणीला सुरुवात करूया। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी। त्याच्यात या पळीने 1 पळी तेल घातलेलं आहे। तेल आता चांगलं आपलं गरम होऊ दे। छानपैकी आता गरम झालेलं आहे। बघू शकता मोहरी तडतडली। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आपल्याला। त्याच्यातच 1 तेजपान, थोडीशी दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी इलायची हे 1 ते 2 सेकंद अशी परतून घ्यायची। नंतर लगेच आपल्याला याच्यात थोडासा कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचा आहे। गुलाबी रंग घ्यायचा। कांदा आता परतत आलेला आहे। याच्यात आता थोड्याशा 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यात ठेचून घेतले आहे। लसूण सुद्धा आपल्याला थोडंसं 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं। आपला लसूण आणि कांदा आता छान परतलेला आहे। याच्यातच आता आपण थोडंसं कांदा आणि खोबरं भाजून 2 टेबलस्पून पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊया। कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट याला चांगला आपण आता परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम हाय करायची आपल्याला, म्हणजे लवकर आपल्या मसाले परततील आपले। आणि कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आता छानपैकी परतलेली आहे। बघू शकता। आता आपण गॅसची फ्लेम लो करून याच्यात दुसरे मसाले ॲड करणार आहोत। 1 हिरवी मिरची। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तसेच याच्यात आता आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत। काळा मसाला 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। पाव चम्मच हळद, गरम मसाला अर्धा चम्मच, जिरे पावडर अर्धा चम्मच, धने पावडर 1 चम्मच आणि थोडासा अर्धा चम्मच ओवा। हे मसाले सगळे आपण तेलात आता मिक्स करून घेऊ। आपले मसाले तेलात मिक्स झालेले आहेत छानपैकी। याच्यातच आता आपण थोडीशी कोथिंबीर थोडीशी नंतर आपण टाकणार होतो आणि 1 छोटा टोमॅटो मी पीसेसमध्ये कापून घेतला तर ते टाकून घेतलेलं आहे। तशी टोमॅटोची प्युरी केली होती मी। हे सुद्धा आपण तेलात मिक्स करून घेऊ। बघू शकता आपले तेलात मसाले चांगले मिक्स झालेले आहेत। आता आपल्याला 1 ते 2 मिनिट याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं। चला तर मित्रांनो, आपण बघून घेऊया आपले टोमॅटो चांगले शिजलेले आहेत की नाही। बघू शकता आपल्या मसाल्याने छानपैकी असं तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपला मसाला परफेक्ट असा शिजलेला आहे। मसाला जास्त चांगला शिजला तरच भाज्या चांगल्या होतात, त्यामुळे मसाला शिजताना अजिबात घाई करू नका। याच्यात आपण आता 2 मिनिटं थोडंसं पाणी टाकून मसाल्याला शिजवून घेतलेलं आहे। बघू शकता आता आपला मसाला छानपैकी शिजलेला आहे। तर या स्टेजला आपल्याला ही चवळी टाकायची आहे। याच्यात आपली चवळी मिक्स झालेली बघू शकता तुम्ही। थोडंसं मीठ चवीपुरतं परत ॲड करणार आहोत। मिठाला सुद्धा आपण छानपैकी मिक्स करून घेऊ भाजीत। आपलं मीठ सुद्धा भाजीत चांगलं मिक्स झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला आपल्या भाजीत पाणी ॲड करायचं आहे।
मी भाजीत पाणी ॲड करण्यासाठी आधीच गॅसवर दुसऱ्या गॅसवर तिखट पाणी गरम करून ठेवलेलं होतं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा जाडसर हवी, पातळ हवी असेल त्या तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. बघू शकता किती छान आपली भाजी दिसायली. 4-5 मिनटं दणदणीत उकळी तसे शिजू द्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला याला साधारणतः 4 ते 5 मिनिट लागतील. आपण याला चवळीला चांगली शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आपली याचा चवळीची भाजी छानपैकी शिजलेली आहे. खूप छान आता याच्यातून सुगंध येतोय आपल्या भाजीचा. आणि तुम्हाला हे खडे मसाले आवडत नसतील तर शिजल्यानंतर ते काढले तरी चालतील. आणि कितपत जाड पातळ पाहिजे हे तुमच्या मनावर आहे. पाणी कमी जास्त करू शकता, पण चवळीच्या भाजीत जास्त पाणी चांगलं लागत नाही. अशी जाडसरच छान वाटते. थिकनेस परफेक्ट आलेली आहे आपली बघा. आणि छानपैकी आपली भाजी आता शिजलेली आहे. ती भाजी आपण काढून थोडासा तडका तयार करणार आहोत भाजीसाठी. मी एका तडका पॅन नसल्यामुळे एका वाटीत तूप गरम केलेलं आहे तडक्यासाठी. 1 चम्मच तूप घेतलेलं आहे. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही थोडे असं तेल सुद्धा घेतलं चालेल. आता आपल्याला गॅस बंद करून, तूप गरम झाल्यावर गॅस बंद करून याच्यात 1 इंच हिंग, 1 चिमूटभर आणि थोडंसं लाल तिखट अर्धा चम्मच, तसंच थोडीशी कसुरी मेथी. लगेच आपल्याला तयार झालेली चवळीची भाजी एका बाउलमध्ये काढलेली आहे. आणि आपण जो तडका तयार केला होता तो सुद्धा आता आपल्याला वरून हा तडका भाजी टाकायचा आहे. गरमागरम तडका आहे भाजी सोडायचा आहे. आणि लगेच आपल्याला सेकंद थोडंसं झाकून ठेवायचं आहे. नंतर बघू शकता किती छान कलर आलेला आपल्या भाजीला. आणि चवीला पण खूप छान झालेली आहे भाजी. बघू शकता. नक्की एकदा आपल्या घरी ट्राय करा. आपल्या हिरवी कोथिंबीर टाकायची राहील, वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर छान दिसते बघा. अशी ही झणझणीत तडकेबाज आपली चवळीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.